या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. कोयत्याचा धाक दाखवून केबल ऑपरेटरला लुबाडले. एकूण 5 आरोपी नाटक. अन्य आरोपींच्या शोधासाठी सदर बाजारमध्ये गुन्हा दाखल. दिनांक 14/3/2025 रोजी पहाटे 2:45च्या सुमारास नाईस बेकरी समोर कुमटा नाका सोलापूर येथे फिर्यादी नामे आनंद नरसप्पा कत्तुल वय 53 वर्ष, व्यवसाय केबल ऑपरेटर, राहणार प्लॉट नंबर 33 नक्तानगर, लक्ष्मीनारायण घेटर पाठीमाग सोलापूर व साक्षीदार रिक्षा नंबर MH 13 CT 2695 हे जात असताना अनोळखी 5 ते 6 इस्मानी रिक्षा अडवून नमूद फिर्यादसह रिक्षा चालक इस्माईल नबीलाल नदाब व महेश पांडुरंग आवार यांना मारहाण केली. त्यापैकी एका इस्मानं फिर्यादीच्या गळ्यात कोयता लावून हल्ला तर खलास करेन अशी धमकी देऊन फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम ₹1,20,000 जबरदस्तीने काढून घेतले म्हणून वगैरे मजकुरपी फिर्याद दाखल आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस इन्स्पेक्टर नितीन शिंदे त्यांच्या पथकासह अनोळखी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत पुजारी यांना गोपनीय माहिती मिळाली की दिनांक 14/3/2025 रोजी पहाटे 2:45च्या सुमारास नाईस बेकरी समोर कुमटा नाका सोलापूर येथे 5 ते 6 इस्मानी रिक्षा अडवून त्यातील लोकांना मारहाण करून त्यापैकी एका इस्मानं रिक्षातील एका इस्मास गळ्यास कोयता लावून त्याच्या खिशातील रोख रक्कम ₹1,20,000 जबरदस्तीने काढून घेतले. ते इसम सध्या शासकीय मैदान कुमटा नाका सोलापूर येत आहेत. या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर बाजार पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकानं शासकीय मैदानावर गेले. तिथं 5 इसम बसलेले होते. ते गुन्हे प्रकटीकरण पथकास पाहून पळून जाऊ लागले. त्या सर्वांचा पाठलाग करून त्यांना सदर मैदानात पकडलं. नमूद इस्मांना नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावं मुन्ना मुर्तुज सय्यद वय 27 वर्षे, राहणार घर नंबर 64 विनायक नगर, राजराजेश्वरी शाळेशेजारी MIDC सोलापूर, सागर विजय शिंदे वय 20 वर्ष, राहणार भगवान नगर झोपडपट्टी पोलीस मुख्यालय शेजारी सोलापूर, विशाल रमेश बंदपट्टे वय 20 वर्ष, राहणार घर नंबर B5 पोलीस मुख्यालय शेजारी भगवान नगर झोपडपट्टी सोलापूर, संतोष महेश हुंडेकरी वय 30, राहणार पोलीस मुख्यालय घर नंबर 458 भगवान नगर झोपडपट्टी सोलापूर, जयेंद्र युवराज जाधव वय 26 वर्ष, राहणार न्यू पाच्छापेठ अशोक चौक ईगल टेलर दुकान समोर सोलापूर. या गुन्ह्याच्या तपासात यातील आरोपीनं केलेल्या निवेदनावरून गुन्ह्यातील रोख रक्कमपैकी ₹65,000 गुन्ह्यात वापरलेला कोयता तपासात जप्त केलाय. सदर गुन्ह्यामध्ये अनोळखी आरोपींचा कोणताही पुरावा नसताना सदर बाजार पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकानं सदरचा गुन्हा 1 तासांच्या आत उघडकीस आणलाय. हे कामगिरी राजकुमार, पोलीस आयुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त यशवंत गवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजित लकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सहाय्यक फौजदार औदंबर आटोळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजान मुलानी, राजेश चव्हाण, संतोष पापडे, सागर सरतापे, एयाज बागलकोटे, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत पुजारी, अनमोल लड्डे, पोलीस कॉन्स्टेबल उमेद चव्हाण, राम भिंगारे, परशुराम मेहत्रे यांनी केले. सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 13 मार्च रोजी पहाटे 2:45 वाजता फिर्यादी हे एका रिक्षामधून जात असताना सोबत साक्षीदार होते. त्यांना अनोळखी 6 आरोपींनी अडवून कुमठा नाका या ठिकाणी कोयत्याचा धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्याकडून ₹1,20,000 ची रक्कम जबरदस्तीने लुटून नेली बद्दल दरोड्याचा गुन्हा आमच्या पोस्टेला दाखल झाला होता. त्यानंतर सदरची माहिती सोलापूर शहराचे आयुक्त माननीय M. राजकुमार सर, आमच्या परिमंडळाचे DCP माननीय विजय कबाडे सर, ACP माननीय गवारी साहेब यांना आम्ही सदर माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या पोस्टेच्या DP पथकाचे PSI श्री नितीन शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तात्काळ कसोशीने प्रयत्न करून आणि शोध घेऊन यातील पाहिजे आरोपितांपैकी 5 आरोपींना सखोल तपास करून अटक केली आणि गुन्ह्यातील काही रक्कम हस्तगत केली आहे. आरोपी रेकॉर्ड होते अद्यापर्यंत सुमारे 65,000 ची रक्कम हस्तगत झालेली आहे. काही आरोपींचा शोध चालू आहे. लवकरच आम्ही त्यांना अटक करून राहिलेले सुद्धा रक्कम हस्तगत करणार आहोत आणि सदरबाबत आम्हाला या गुन्ह्यामध्ये आयुक्त माननीय राजकुमार सर, आमच्या झोनचे DCP माननीय कबाडे सर आणि ACP माननीय गवारी साहेब यांनी
प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट देऊन आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करून आमच्या DB पथकाने अथक परिश्रम करून तात्काळ काही तासामध्येच आरोपींना अटक करून मालमत्ता हस्तगत केली आहे। आणखीनही आरोपी निष्पन्न होत आहेत आणि त्याच्यामध्ये यातील काही आरोपी हे रेकॉर्डवर असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे। सर अजून किती आरोपी आहेत? अजून 2 आरोपी आहेत। सर हे सराईत गुन्हेगार आहेत आणि यातली रक्कम यांनी कशासाठी वापरली काय माहिती आहे? तात्काळ आम्ही हस्तगत केलेली आहे त्यांना। आम्ही म्हणजे फक्त काही थोडेसे आरोपींचा शोध चालू आहे, बाकी जवळपास आरोपी सर्व अटक झालेले आहेत आणि कसोशीने तपास करून आम्ही हे यश मिळवलं। सर खरं तर जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदवा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत, स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर, रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय, अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय। याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय, यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदवा 24 तास सेवेत। न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा। पत्ता SS बलदवा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर। मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15।